स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा वसमतमध्ये भव्य सत्कार, मान्यवरांकडून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव आणि गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं वसमत येथील बसवेश्वर मंगल कार्यालयात इयत्ता 1 ते 7वीच्या विविध शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. फेब्रुवारी व मार्च 2026 मध्ये झालेल्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख गंगाधर साखरे सर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री 108 वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज, श्री 108 गुरु प्रभुलिंग शिवाचार्य महाराज, श्री 108 गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज, श्री 108 शिवचैतन्य शिवाचार्य महाराज, युनिव्हर्सल इंग्लिश स्कूलचे प्राचार्य मोहम्मद सय्यद सर, शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय कळणे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व सन्मान चिन्हे प्रदान करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी जिद्द, सातत्य आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर भविष्यात मोठे यश संपादन करावे असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच पालकांनी मुलांच्या गुणवत्तेला योग्य दिशा देत शिक्षणासाठी सातत्याने प्रोत्साहन द्यावे असे आवाहनही करण्यात आले. या कार्यक्रमात सुनीता अडलिंगे मॅडम, जयश्री खरात मॅडम, अर्चना मॅडम, अमोल दळवी सर, बालासाहेब चव्हाण सर, दुधाटे सर, तोरेवार मॅडम, ज्योती मॅडम, गडगळे सर, नेहाल सर, प्राध्यापक भिंगोले सर यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन व आयोजन JD जळकोटे सर आणि BS जाधव सर यांनी केले. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणारा हा सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. जगन्नाथ देवदास जळकोटे व माझे सहकारी बालाजी जाधव सर गेली 15 वर्षापासून संबंध हिंगोली जिल्ह्यामध्ये विविध शालेय स्पर्धा परीक्षेचं आयोजन करत असतो. त्या परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थी जे पात्र झालेले अशा विद्यार्थ्यांना आम्ही श्रेया, मंथन, GDS, MTS जळगाव या परीक्षेमध्ये जे गुणवंत विद्यार्थी झालेत त्यांना ट्रॉफी, मेडल्स असे स्वरूपाचं बक्षीस देऊन त्या विद्यार्थ्याच्या गुणगौरवाचा, कौतुकाचा दरवर्षी आम्ही कार्यक्रम साजरा करत असतो. या कार्यक्रमासाठी एक सशस्त्रब्रह्मी 108 गुरु दिगंबर शिवाचार्य महाराज व छोटला मठ वसमत, त्यानंतर सशस्त्रब्रह्मी 108 प्रभुलिंग शिवाचार्य महाराज, त्यानंतर 108 श्री प्रभुलिंग शिवाचार्य महाराज, त्यानंतर श्री सशस्त्रब्रह्मी 108 शिवचैतन्य महाराज आणि महादेव शिवाचार्य महाराज हे शिवाचार्य महाराज आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी अनमोल अशा प्रकारचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलेलं आहे. आज एकूण विद्यार्थी 200 विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरलेले होते. जे राज्यात, केंद्रात, जिल्ह्यात आलेले होते. अशा 200 विद्यार्थ्यांपैकी 160 विद्यार्थी आजच्या कार्यक्रमाला हे उपस्थित होते. त्यांचे माता पालकांचा, विद्यार्थ्यांचा गुणगौरवचा कार्यक्रम या ठिकाणी बसवेश्वर मंगल कार्यालयामध्ये संपन्न आज रोजी पार पडलेला आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराची सुद्धा व्यवस्था पालकांसाठी केली होती. त्यामध्ये श्री संजय भाऊ कळणे यांनी त्या विद्यार्थ्यांना अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे. या परीक्षेमध्ये हिंगोली जिल्ह्यातून हे सर्व विद्यार्थी एकत्र बोलून त्यांचा आम्ही गुणगौरवाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. तर गुणगौरव सोहळ्यामध्ये किती शाळेमधील विद्यार्थी होते का ठराविक एका शाळेतले होते? आता यामध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या विविध शाळा आहेत, वसमत तालुक्यातल्या विविध शाळा आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा, खाजगी संस्थेच्या शाळा आहेत. विविध क्लासेस मधून हे विद्यार्थी बसत असतात आणि या परीक्षेची तयारी वेगवेगळ्या शाळेमधून त्यांचा जे वेळापत्रक असते त्या वेळापत्रकामध्ये 1 तास त्यांचा ठेवलेला असतो. क्लासेसवाले विद्यार्थी तयारी करून घेतात, काही स्वतः पालक सुद्धा यामध्ये तयारी करून घेतात आणि याचं नियोजन सुद्धा शाळा स्तरावर सुद्धा केलेलं जात असतं. तर गुणगौरव सोहळा आज पार पडलाय. पालकांची किती उपस्थिती होती काय सांगा? पालकांचे जवळपास सर्व पालक उपस्थित होते. जेवढे विद्यार्थी होते तेवढे माता आणि पालक दोघेही उपस्थित होते. तर ते 7वी ते 10वी शिकणारे विद्यार्थी त्यांना काय संदेश द्यायचा सर? आपण शिक्षक आहात. आम्ही 7वी ते 10वीचे या ठिकाणी 1ली ते 7वी पर्यंत आमचा बेस आहे. पण 1ली ते 4थी पर्यंत विद्यार्थी जास्तीत जास्त या परीक्षेमध्ये समाविष्ट होतात, सहभाग घेतात. पण 4थी पासून थोडंसं विद्यार्थ्यांना कळायला लागतं. मग ते विद्यार्थी या परीक्षेपासून थोडंसं
बसण्यासाठी ना करतात. पण माझं पालकांना आव्हान आहे की खरा विद्यार्थ्याचा बेस जो आहे तो 5वी 6वी 7वी मध्येच आहे. कारण या ठिकाणी जर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं महत्त्व कळालं तर तो विद्यार्थी मागे सरकणार नाही त्याच्यामध्ये. आणि या परीक्षेमधून आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास नवोदयला 80 जागा आहेत. त्यापैकी 50 विद्यार्थी आपले नवोदय पात्र झालेले या परीक्षेमधून पात्र झालेले आहेत आणि त्यांचा बेसिक पूर्ण होतो. स्टेप बाय स्टेप त्यांना मार्गदर्शन या अभ्यासक्रमामधून मिळत असते. म्हणून 7वी 8वी 9वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी सुचवू शकतो किंवा पालकांना विनंती करू शकतो की आपण आपल्या पाल्याला सुद्धा 7वी 8वीच्या परीक्षेला बसण्यासाठी सहभाग पाडावा, जेणेकरून आता 7वी आणि 8वी स्कॉलरशिप सुद्धा NMS सुद्धा या परीक्षा आलेल्या आहेत. त्याचा मूळ पाया त्याचा अभ्यास करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला स्वतःहून बसवावे ही माझी पालकांना विनंती आहे.